मी मुख्यमंत्री म्हणून काम केलं. माझ्यासोबत देवेंद्रजी, अजितदादा. देवेंद्रजींना 5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा असलेला अनुभव गेल्या 2.5 वर्षामध्ये कामी आला आणि आम्ही सुरुवातीला दोघांनी कारभार सुरू केला. अजितदादा नंतर आले आणि आम्ही टीम म्हणून काम केलं आणि खऱ्या अर्थाने आपल्यालाही माहीत आहे, मी सभागृहात देखील म्हणालो की जसं ते पुन्हा येईन म्हणाले तसं मी त्यावेळेस म्हणालो होतो की आम्ही दोघं मिळून 200 आमदार निवडून आणणार आणि नंतर तर पुढचे 232 आलेत आपले 37. मग ते अजितदादा आल्यामुळे आपलं बोनस. आणि म्हणून आम्ही जे म्हणालो ते जनतेने देखील आमच्यावर विश्वास टाकला आणि लँडस्लाईड मॅन्डेट आम्हाला मिळालं. त्यामुळे आमची आता जबाबदारी वाढलेली आहे. जनतेच्या प्रती आम्ही उत्तरदायित्व आहोत आणि खरं म्हणजे विदर्भामध्ये हे अधिवेशन होतंय आणि विदर्भाला देखील आम्ही 2.5 वर्षामध्ये न्याय देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आणि आमचं मिशन एकच आहे की मिशन समृद्ध महाराष्ट्र. संपूर्ण गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं की महाविकास आघाडीने जी थांबवलेली विकास कामं ती आम्ही त्याला गती दिली, जी देवेंद्रजींच्या काळामध्ये सुरू झाली परंतु नंतर ते प्रकल्प बंद पडले. ते फार म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचे, जनतेच्या हिताचे प्रकल्प होते, परंतु आम्ही त्याला चालना दिली. त्याची काही उद्घाटने आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झाली आणि एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोककल्याणकारी योजना याची सांगड आम्ही घातली. आणि मला अभिमान आणि आनंद आहे की आमच्या टीमचा की लोकांनी देखील आमच्या कामाची पोचपावती दिली आणि तुम्हाला सगळ्यांचे अंदाज फोल ठरले. अनपेक्षित असा विजय, दैदिप्यमान असा विजय आम्हाला मिळालेला आहे. आणि जसं मला देवेंद्रजींनी खंबीर पाठिंबा दिला, ते उपमुख्यमंत्री होते आणि मला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पाठिंबा दिला, नंतर अजितदादांनी दिला, तसाच हा एकनाथ शिंदे देखील देवेंद्रजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. कारण तुम्ही रोज काहीतरी सांगता, नाराज आहे काय. आता नाराज आणि खुशी, आनंद कसा काय व्यक्त करायचा त्याचं एक डेफिनेशन पण तुम्ही सांगायला पाहिजे.